खूप भावनला आपलं असं वाटतं की बाबा क्रिएटिन खाल्ल्याने टाकलं वगैरे होणार, केस गळतील. तर भाई क्रिएटिन कधी घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, कुठल्या ब्रँडचं घ्यायचं आहे, आज पूर्ण व्हिडिओ तुम्हाला क्रिएटिनबद्दल असणार आहे, मजबूत विषय. खूप भावनला आपल्या असं वाटतं की बाबा क्रिएटिन खाल्ल्याने टाकलं वगैरे होणार, केस गळतील. तर भाई जर का केस गळत असतं तर मी आत्तापर्यंत टाकलं झालो असतो. मी 1.5 वर्षापासून क्रिएटिन खातोय आणि स्टिक नाही एका ब्रँडवरती, वेगवेगळ्या ब्रँडचे खातो. कधी मसल ब्लेजचा संपल्यावरती मग आपलं वेलकोरचा. आणि भाई मी 2 स्कूप खातो, असं पण नाही 3 ग्रामची सर्विंग असते कुठल्या ब्रँडचे, पण मी 2 स्कूप खातो म्हणजे 6 ग्राम. केस बघ मजबूत आहे. तर सगळ्यात मोठी चुकी काय आहे की म्हणजे खूप मोठी मीथ आहे की क्रिएटिन टाकला. भाई पूर्ण स्टडीज वगैरे झालेत भरपूर, US अमेरिका इकडे आणि आपल्या इंडियामध्ये पण क्रिएटिननी आपल्या हेअर लॉसची काय संबंधच नाही. तर आपल्या प्युअर डाएटवरती तुमची काही खराब डाएट वगैरे असेल त्याच्यामुळे ते हेअर लॉस होतं, किंवा तुमची जेनेटिक्स नाही. तुम्ही चांगली डाएट ठेवा, तुमच्या जेनेटिक्सला पण तुम्ही मार देऊ शकता. म्हणजे तुमचे केस समजा तुमचे पप्पा आजोबाचे टाकले, तुम्ही चांगलं जेवण वगैरे तुमची डाएट चांगली असली तर ते तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. अगोदर पण मी सांगितलं बाबा कुठल्या ब्रँडचा घ्यायचं, कसं घ्यायचं. वेलकोर, मस्टर ब्लेस, एक क्रिएम प्युअर म्हणजे ट्रस्टिफाईड वगैरे सर्टिफिकेशनचे तुम्हाला घ्यायचे एकदम चांगल्या क्वालिटीचे. आणि आता प्रश्न आहे की बाबा कधी खायचं, कसं खायचं. तर तुम्ही वर्कआउट तुमचं झाला तर तुम्ही ते जिममध्ये प्रोटीन शेक, केळी वगैरे तुम्ही काय ते खाल्लं ते वेगळं. आता तुम्हाला क्रिएटिन कधी घ्यायचं आहे, तुम्ही जेव्हा घरी येतात तुमची प्रॉपर एक मील पाहिजे, जसे की भात वगैरे झाला, भात भाकरी, कार्बोहायड्रेट्स जास्त पाहिजे, चिकन पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो एक्झाम्पलसाठी. हे बघा, हा माझा भात आहे आणि मम्मीने वाटाण्याची घरची भाजी बनवली आणि मी चिकन घेतलं आहे. हे माझा प्रोटीन सोर्स आहे. आणि सोबत तुम्हाला दाखवतो आता मी हे घेतलं आहे क्रिएटिन. ह्याच्यात मी 6 ग्राम टाकलं आहे. मी 6 ग्राम खातो, 3 ग्राम. तर हेच होतं की बाबा टाकला बिकला काय होत नाही, रोज खावा 3 ते 5 ग्राम. तुम्ही स्टार्टिंगला जी सुरुवात करता 1 स्कूप खावा, खूप चांगलं आहे, मजबूत विषय.